नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। गेल्या कित्येक महिन्यांपासून एव्हा वर्षापासून नेमकी शिक्षक भरती कधी पूर्णत्वास जाणार, आपल्याला शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी बघायला मिळणार आणि शिक्षक भरती पूर्ण होऊन आपल्याला प्रत्यक्षात शाळेमध्ये कधी जॉईनिंग मिळणार यासाठीच आपण गेले कित्येक महिन्यापासून म्हणजेच वर्षभरापासून वाट बघत आहोत। परीक्षा देऊन मे महिन्यामध्ये जवळपास 1 वर्ष लोटला आहे, परंतु आपल्याला शिक्षक भरतीची पुढची प्रोसेस म्हणजे आतापर्यंत फक्त काय झालंय की आपल्याला सध्या फक्त आपल्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, त्या पुढची प्रोसेस काहीच झालेली नाहीये। मग आता प्रोसेस पुढची कधी होणार? बरेचशा जणांचं म्हणणं होतं, म्हणजे आपल्याला सांगितलं गेलं होतं की जून महिन्यामध्ये जॉईनिंग मिळणार, परंतु आताची सध्याची परिस्थिती बघता जून महिन्यामध्ये तर जॉईनिंग मिळत नाहीये। परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आजही घडली आणि याआधी आता आपल्याला घडलेली दिसत आहे की 1 मे पासून आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला आहे। ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे। तरी देखील सध्या आता तुम्हाला माहित आहे संच मान्यता पूर्णत्वास गेलेली आहे, परंतु काही ठिकाणी जे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे त्या ठिकाणच्या जाहिराती अपलोड व्हायला वेळ लागेल। त्यामुळे आता 1 मे ते 31 मे पर्यंत आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी जरी टॅब उपलब्ध करून दिला असला तरी ही जी डेट आहे ती वाढण्याची शक्यता आहे। मग नेमक्या आपल्याला जाहिराती कधीपर्यंत बघायला मिळतील आणि पुढची प्रोसेस कधीपर्यंत होईल, तर याला मित्रांनो 2 ते 3 महिन्याचा कालावधी अजून तरी लागण्याची शक्यता वाटत आहे। त्याचबरोबर आजची एक महत्वाची गोष्ट की आज एक महत्वाचं परिपत्रक पडलेलं आहे आणि ते कुणासाठी आहे बघा, मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकूनच देईल। माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था। तर विषय काय आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कारवाई करणे बाबत। म्हणजे ही एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे की आता मेन आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहोत त्या जाहिराती आपल्याला ते बघायला मिळणार आहे। परंतु जाहिराती येण्यासाठी एक थोडासा आणखी कालावधी लागेल, कारण जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून दिला आहे। काही ठिकाणच्या संच मान्यता तर सगळीकडचे झालेले आहे, परंतु अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन मात्र काही ठिकाणी राहिले। आता बघूयात यामध्ये काय आहे। यातली महत्वाच्याच गोष्टी मी ज्या आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भाने महत्वाच्या आहेत त्याबद्दल आपण एकदा थोडीशी चर्चा करणार आहोत। बघा, हे जे पत्र पडलेलं आहे आजच्या तारखेला राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, रात्र शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे शासन तरतुदी विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे। आता आपल्याला माहित आहे की 2025 ची जी परीक्षा दिली आहे त्यासाठी ही भरती प्रक्रिया आहे। शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे आयोजन दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते। म्हणजे आता काय झालेलं आहे की मे महिना उजाडलेला आहे आणि 1 वर्ष आपण परीक्षा देऊन 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि अजूनही भरती झालेली नाही। त्यामुळे कुठेतरी शासनावर याचा दबाव आहे आणि त्याचमुळे ही भरती प्रक्रिया आता पुढे कुठेतरी थोडंसं जलद गती घेताना दिसत आहे। त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त सध्या पॉझिटिव्ह आहे। त्याचा निकाल 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर 2,28,808 उमेदवारांनी चाचणीसाठी नोंदणी केली असून प्रत्यक्षात 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली होती। उमेदवार म्हणजे फॉर्म भरलेले भरपूर होते, त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली। दिनांक 15/12/2025 ते 15/1/2026 या कालावधीमध्ये उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यात आले आहे। तेच रजिस्ट्रेशन म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन आपण आता पूर्ण केलेलं आहे। मग कुणी पूर्ण केलंय तर 1,70,108 उमेदवारांनीच इथे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे। म्हणजे आता कॉम्पिटिशन मध्ये सध्या तरी आपल्या 1,70,108 उमेदवारच आहेत। उर्वरित जे 2,11,000 जे उमेदवार आहेत त्यापैकी फक्त 1,70,000 समथिंग उमेदवार जे आहेत तेच आता सध्या कॉम्पिटिशनला आहेत।
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत कार्यालयाकडून यापूर्वीच 17/10/2025 व दिनांक 17/3/2026 अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली व शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहे. आता बिंदू नामावलीसाठी शासन स्तरावरून वेळोवेळी सूचना प्रदर्शित केल्या होत्या, त्यांना त्यांच्या लेवलला सूचना दिल्या होत्या. याबद्दलच पुन्हा या पत्रकामध्ये त्याबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. संच मान्यता 2025-26 ची कार्यवाही पूर्ण झाली असून त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही 31/3/2026 पूर्वी करण्याचे शिक्षण संचालक कार्यालयाच्या स्तरावरून क्षेत्रीय कार्यालयांना कळवण्यात आले होते. आता इथेच थोडासा एक गोंधळ आहे की 31/3/2026 म्हणजे 31 मार्च पूर्वी जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करावं असं सांगितलं गेलं होतं, परंतु तरी देखील सर्व ठिकाणचं समायोजन अजून पूर्ण झालेलं नाही. आजपर्यंत अजूनही समायोजनाच्या म्हणजे त्यांचे टाइम टेबल वगैरे त्या ठिकाणी त्या पद्धतीने टाकला जात आहे ज्या त्या जिल्ह्यांचा. अजून ती प्रक्रिया काही ठिकाणी सुरूच आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी ती गती घ्यावी लागणार आहे किंवा मग थोडंसं प्रशासन लेवलवरून तिथे दबाव वाढवावा लागणार आहे. ही एक गोष्ट आहे. समायोजन तरी अजून सर्व जिल्हा परिषदांचं पूर्ण झालेलं नाही. त्यानंतर बघा, संदर्भातील शासन निर्णय 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळेच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. ही खरंच पॉझिटिव्ह न्यूज आहे. कारण संच मान्यता तुम्हाला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये ती कंप्लीट होत असते. यावेळी ऑक्टोबरपर्यंत डेट देण्यात आलेली होती, परंतु ऑक्टोबरपर्यंतची संच मान्यता केली असती आणि मग भविष्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर पासून ते मे पर्यंत रिटायर्ड होणारी शिक्षक बरीचशी असतील तर मे 2026 पर्यंत जी रिटायर्ड होणारी शिक्षक किंवा अन्य जे शिक्षक आहेत म्हणजे जागा ज्या रिकाम्या होत आहेत तर त्या जागा ती संभाव्य पदं इथे पकडण्यात यावी असं सांगितलेलं आहे. तर ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. याआधी आपली याबद्दल चर्चा झाली होती. तर मग आता सदरची पदभरती कार्यवाही करताना शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या 80% मर्यादेत मागणी नोंद करावी. म्हणजे जर कुठे 100 पदं रिक्त असतील तर तिथे 80 पदांची मागणी करता येते. 20% पद हे तुम्हाला माहिती आहे की शिक्षक अतिरिक्त झाले किंवा अन्य काही गोष्टी झाल्या तर त्यासाठी रिक्त ठेवता येत होते. आता मागे मी तुम्हाला बोलले होते की 80% पदांपेक्षा आपण जास्त मागणी करायला हवी किंवा आपण करू शकतो, परंतु कधी यापूर्वीही त्यांनी 80% जास्त पदभरती केली नाही. परंतु जरी 100% पदभरती केली तरी दरवर्षी रिटायर्ड होणार, दर महिन्यात म्हणजे दर 2-3 महिन्यामध्ये रिटायर्ड होणाऱ्या शिक्षकांची संख्या भरपूर आहे. तर ती पद पुन्हा रिक्त होतात, परंतु शासन तसं करत नाही. तर 80% पदभरती सध्या केली जाणार आहे जेवढी रिक्त पद आहेत त्याच्या. पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी 1/5/2026 ते दिनांक 31/5/2026 असा कालावधी देण्यात आला आहे. नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कालावधीमध्ये जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षक पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. आता बघा मित्रांनो, 1 मे ते 31 मे पर्यंत ज्या आस्थापना आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्या काही जिथे जागा आहेत, खाजगी संस्था असो, या सर्वांना 31 मे पर्यंत ज्या काही जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता सध्या 11-12 तारीख आहे, परंतु अजूनही काही ठिकाणची संच मान्यता पूर्ण नाही. त्यामुळे 31 मे पर्यंत ते जाहिराती देऊ शकतीलच असं सध्या सांगता येत नाही. त्यामुळे ही तारीख एकतर वाढवू शकते, 15-20 दिवस किंवा एखादा महिना ही पुढे एक्सटेंड होऊ शकते. पण जर समजा ही तारीख एक्सटेंड झाली नाही तर तुम्ही जी पद तुमच्या डोक्यामध्ये आहे की एवढी पदभरती होणार आहे त्यापेक्षा निश्चितच कमी पदभरती होईल. ही तारीख जर थोडीफार वाढवली आणि समायोजन करून त्यांनी जर पुढील रिक्त पदं दिली तर नक्कीच इथे पदभरती म्हणजे जी काही आता सगळे म्हणतात की 8 ते 13,000 14,000 पदभरती होणार आहे, तर मग त्या जागा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात. आणि
सध्या काही संस्थांचं असं असतं की आम्ही फेज 2 मध्ये जाहिरात देऊ किंवा आता सध्या समायोजन बाकी आहे आम्ही नंतर जाहिरात देऊ. तर यामुळे काय होतं की ज्यांना चांगले गुण आहेत ना त्यांचा इथे तोटा होतो, जसं की मागच्या पदभरतीमध्ये झाला. त्यामुळे सध्या तरी एक थोडंसं आणि डिले झालं तरी चालेल, परंतु जर तुम्हाला म्हणजे जेवढे मार्क्स असतील, आता कसं आहे पूर्वीसारखं नाहीये, लिमिटेड प्रेफरन्स असल्यामुळे काही जाहिराती नंतर येणं हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सध्या तरी जेवढ्या जास्तीत जास्त जागा आता येतील त्याच तुमच्या म्हणायच्या, कारण खरंच सेकंड फेज होईल का किंवा त्यामध्ये जाहिराती दिल्या जातील का, हा म्हणजे किंतु परंतुचा भाग आहे. त्यामुळे पहिल्या जाहिरातीमध्ये म्हणजे पूर्ण 100% संस्थांनी म्हणजे आस्थापनांनी जाहिरात द्यावं यासाठीच आपल्याला आता प्रयत्न करायचे आहेत. बरेचसे जण म्हणतात की रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत, तर यामागे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तिकडे असताना म्हणजे सिंधुदुर्गमध्ये असताना नेटवर्क इश्यू असतात, त्यामुळे तिथून व्हिडिओ त्या पद्धतीने पोस्ट करता येत नाही. तरी ज्या वेळी मी व्हिडिओ स्टार्ट करते त्यावेळी त्या दिवसाची किंवा सध्यापर्यंत काय अपडेट आहे ते मी तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला माझ्या काही गोष्टी क्लिअर होत असतील. आता मी मागेही तुम्हाला बोलले होते की कसे प्राधान्यक्रम भरावेत. आता लिमिटेड प्रेफरन्स आहेत, तर कुठल्या प्राधान्यक्रमाला प्रायोरिटी द्यायची, कुठला घ्यायचा आणि कुठला घ्यावा, किंवा माझं जे काही प्राधान्यक्रमाच्या बाबतीत नॉलेज आहे या संदर्भामध्ये मी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच म्हणजे डेडिकेटिव्ह व्हिडिओ मी एक नक्की घेऊन येईल. त्यासाठी अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकतात. आजचं हे परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.